25 मिनिटाचा अवधी दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे। टाइम स्टार्ट झाले। ओव्हर टू तुषार धुमाळ सर। धन्यवाद सर। पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानामध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे। आरके फायटर विरोधात एमडी फायटर। एमडी फायटर या संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलं आणि पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजावरती केला प्रहार। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनीत आणि धीरज ही जोड सगळी मैदानामध्ये आहे। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता। यावेळेस 30 सर्कल मध्ये या चेंडूला अडवलं जातंय। एक धाव मिळते। एका धावेने धावफलकावरती टोटल 7 धावा आल्यात। 7 आकड्याचं महत्व तुम्हा सर्वांना माहिती आहे। महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीवरती हा आकडा आपण सातत्याने पाहिला आणि आता माजी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सीएसके संघाकडून खेळणार आणि कर्णधार असणार आहे तो अर्थात सर जडेजा। स्ट्राइक एंड वरती यावेळेस एक आक्रमक फलंदाज आहे धीरज। खवली गावचा खेळाडू ज्यानं आसमानी सुलतानी बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय। लॉंग ऑफच्या वरनं बिग हिट आउट ऑफ द बार, बिग षटकार डीजे। लागली आता खऱ्याच काही दिवसानंतर आपण आयपीएल चे वेडे होणार। प्रत्येक संघाचा प्रत्येक खेळाडू असणार आणि प्रत्येकाचा एक वेगळा खेळाडू त्याच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळणार। 13 धावा धावफलकावरती आल्यात। पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली जाते। ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये यावेळेस चाणाक्षरित चेंडू फेकलाय। चेंडूच्या गतीचा कमी वापर केला। टप्प्यावरती नियंत्रण ठेवताना मिश्रित गोलंदाजी करताना गोलंदाज सॅबीने मात्र कमबॅक केलंय। 13 धावांवरती खेळ झालाय 4 चेंडूंचा। P1चं हे षटक आहे। एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघतोय। बाकी सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहेत। पुन्हा एकदा धीम्या गतीने ऑफ ब्रेक पतीचा चेंडू खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाज चुकला। या चुकीला माफी नाही। बॅक टू बॅक दुसरा चेंडू सॅबी या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेला निर्धाव। वैतागवाडी या परिसरातील हा खेळाडू सॅबी हा गोलंदाज मात्र चाणाक्षरित्या गोलंदाजी करतोय। हा चेंडू यावेळेस बराच वेळ हवेमध्ये। चेंडूला लांबी कमी उंची जास्त सिक्सरचा चेंडू 38 सर्कल मध्ये अडवला जातोय। पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन येताना धीरज जो तंबूच्या आसराला। धावफलकावरती धावा आहेत त्या 13। विनायकनं मात्र सुंदर झेल टिपला ज्याचं निक नेम आहे बोनी। ज्यानं बोनी केली मी तर म्हणेल झेलच्या स्वरूपात आपल्या संघासाठी। विकेटची गरज होती आणि ती विकेट त्याच्या झेलच्या माध्यमातून पाहायला मिळाली। नेक्स्ट बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती रुपेश काटकर। हा देखील या परिसरामधला एक चांगला फलंदाज आहे। मॅन फ्रॉम बुरमाळ्याचा हा खेळाडू जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय। एक आक्रमक फलंदाज म्हणून या परिसरामध्ये ज्याची वर्णी केली जाते। रुपेश आणि पंकज। आता रुपेश आणि पंकजचं युद्ध पाहायला मिळणार। पंकज गोलंदाजीच्या मार्कवर आहे। 2ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आणि दोन्ही एकाच गावाचे खेळाडू आहेत। बुरमाळचे हे खेळाडू आहेत। आता एकमेकांच्या विरोधात पीपीएल या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खेळ करणार। गोलंदाज देखील तुरमाळ्याचा आहे आणि
दोन्ही फलंदाज देखील बोरमाळ्याचे आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका 30 सर्कलच्या बाहेर अडवला जातोय. एक धाव मात्र मिळेल. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 14 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. पाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. आरके फायटर विरोधात एमडी फायटर. एमडी फायटर या संघाची आपण गोलंदाजी बघतोय. आरके फायटर संघाच्या धावा एक गडी बाद धावफलकावरती 14. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पंचांच्या उजव्या बाजूला गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पंकज काटकर तयार. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेट क्षेत्राच्या जवळला जातोय. काव कॉर्नर रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बिग हिट. नो डाऊट इज चौकार. टोटल 18 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि 18 धावांचा 18 या आकड्याचा विचार केला तर विराट कोहलीची आठवण होतीये. त्याचा खेळ आपण अर्थात रॉयल चॅलेंज बँगलोर या संघात थोड्या दिवसांत पाहणार आहात आणि आता खऱ्या अर्थानं त्याला सूर गवसलाय. डान्स इथं डाऊन क्रिकेट आणि या फटक्यावरती मोहर आले. इट्स अ बिग हिट नो डाऊट. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं 6 धावांची मोहर उमटवणारा येतोय बिग षटकार. चोवीस धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. या चेंडूवरती मात्र सन्मान देण्यास भाग पडला. यॉर्कर लाईनचा आपल्या भारतातील ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाजांना आणि प्रत्युत्तर देताना मात्र सन्मान दिलाय फलंदाजांना. निर्धाव चेंडूची झाली सांगता स्कोर कार्ड वरती 24 धावा आपण बघतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा देखील दर्जेदार चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका खेचला गेला. 38 सर्कल मध्ये या चेंडूला पाहायला मिळालं जिथे एक धाव आली. एका धावेनं धावफलकावरती देखील वाढ होती. टोटल 25 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अक्षय जोशी आणि निखिल काटकर हे 2 पंच आम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करताना आभार देखील व्यक्त करेल. हा चेंडू ऑफस्टॉपच्या लाईनच्या बाहेर टाकला जातोय. नियम क्रमांक 25 चा वापर होताना धावफलकावरती एका धावेनं वाढ. 26 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. यावेळेस आडव्या बॅट मधनं फाईन लेग क्षेत्राच्या जवळ मिड विकेटच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. कडक षटकार. बत्तीस धावा आल्या स्कोर कार्ड वरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एक गडी बाद झालाय तो टीम आरके फायटर या संघाचा. एमडी फायटर या संघाच्या माध्यमातून 2 षटक पूर्ण झालेत आणि या 2 षटकांमध्ये आरके फायटर या संघाने एक गडी बाद 32 धावा लावल्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एकदा पुन्हा एकदा सुमधुर संगीत. नक्कीच दिली जाईल. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज येतोय डाव्या हाताचा देवेन. हा देखील बोरमाळे गावचा खेळाडू आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे विनीत जोशी. तो त्याचा सक्का भाऊ आहे आणि यावेळेस भाऊ आणि मित्राची गैर केली जाणार नाही. आणि आपल्या समोर जो उभा असतो तो आपला प्रतिस्पर्धी असतो. त्याच्यामुळे आता हे बॅटल रंगेल.
फलंदाज आणि गोलंदाजाचं. पहिला चेंडू फुल टॉस आणि रिव्हर्स स्वीपचा प्रहार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता छत्रपती पलटवार, तसा चेंडू आर पार येतोय चौकार. डीजे पण लाखो रुपयांवरती राज्य करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं जन स्वराज्य घडवलं आणि या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना जगण्याची समान संधी दिली. जिथे जाती धर्माचा भेद झाला नाही, तो राजा शिवछत्रपती. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं जनस्वराज्य स्थापन केलं, तो राजा शिवछत्रपती. पुन्हा एकदा छत्रपती राजाच्या चरणी नतमस्तक होऊया, जाऊया मैदानामध्ये जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज तयार. त्यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, चकमा दिला गोलंदाजानं आणि फसला फलंदाज. मी मगाशीच सांगितलं बॅटल रंगणार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले, फलंदाजानं 4 धावा नक्कीच घेतल्या, पण दुसऱ्या चेंडूवरती चाणाक्ष रीतीने चेंडू फेकला. गोलंदाज देवेंद्रनं त्या चेंडूवरती निर्धाव खेळ केलाय, फलंदाज विनीतनं. आता तिसरा चेंडू असेल, फलंदाज की गोलंदाज. यावेळेस चेंडूला फ्लाईट दिली आणि फलंदाजाला चकवलं. झेल टिपण्याची संधी होती, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं केली चूक. ही चूक नव्हे तर मी तर म्हणेल झेल सुटल्यानंतर आता आक्रमण करणार फलंदाज. जसा भाजलेला कोंबडा आगीला घाबरत नाही, तसं एक जीवनदान दिल्यानंतर फलंदाज विनीत मात्र गोलंदाजाला घाबरणार नाही. 38 धावा धावबलगावरती आल्यात. यावेळेस उतुंग फटका, चेंडू जातोय अर्थातच आउट ऑफ द पार. टांगा पडती घोडे फडार, अर्थातच बिग हिट षटकार. यांच्या बॅट मध्ये जर षटकार आला, मिलिंद दादा युवा मंच यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. वाईट चेंडूचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. थेट 43-45 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आणखी एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस नक्कीच फटका थोडासा चुकला. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र पुरेसा झाला नाही, अन्यथा आणखीन एक बिग हिट पाहायला मिळाला असता, पण 2 धावा मात्र रोखू शकले नाही टीम एमडी फायटर या संघाचे खेळाडू. टोटल 47. 3च षटकाचा खेळ चालू आहे, अजून एक षटक येणं बाकी आहे, पण धावाच्या गतीचं अंतर मात्र फलंदाजानं वाढवलंय. आडव्या बॅट मधनं आपण बघतोय काउ कॉर्नर रिजनच्या जवळ हा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होतोय. यावेळेस विनीत बॅक टू द पॅव्हलियन. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावबलगावरती धावा आल्या त्या
2 गडी बाद 47. आर के फायटर संघ मात्र फलंदाजी करतोय. नेक्स्ट बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती विशाल जाधव, मॅन फ्रॉम पालीचा हा खेळाडू आहे. आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज कुणाल शेवाळे, वैताकवाडी गावचा हा खेळाडू. स्लॉगरचं हे षटक, या षटकामध्ये जोरकस बॅट फिरवली जाते फलंदाजाच्या माध्यमातून, जिथे एकच धाव मिळतीये. विशालनं मात्र जोरदार हल्ला करायचा प्रयत्न केला होता, पण विलांत कार्पेट फटका पाहायला मिळाला, ज्याच्यावरती लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एका धावेनं टोटल 48 धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात. 7 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज रुपेश, आणि विशालनं आल्याला एक धाव मात्र वैयक्तिक स्कोअर कार्ड वरती लावली आहे. आणि 7 वरती मात्र त्याचा आकडा थांबणार नाही. हा उत्तुंग फटका येतोय, वाघाची धाड फोडला पहाड, चेंडू आर पार, षटकार. चोपन्न धावा धावफलकावरती लावल्यात त्या टीम आर के फायटर या संघानं. आणखीन एक जोरदार पद्धतीनं फटका खेळायचा होता. घुटना टेक तमाशा देख असा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण तमाशा केला गोलंदाजानं. चांगला चेंडू फेकला आणि कमबॅक देखील केलंय. हा चेंडू ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये फुलटॉस चेंडू होता, ज्या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. एक धाव आली, एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 55 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागतो. बॅटची इनर एज घेतली आणि चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विशालला मात्र विशाल कामगिरी करता आली नाही, तो जातोय तंबूच्या आश्रयाला. नेक्स्ट बॅट्समन निखिल मैदानामध्ये. हा देखील बुरमाळ्याचा खेळाडू आहे. या टीम मध्ये बरेचसे बुरमाळे गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीजे टायमिंग मॅच करावा लागेल. टाइम इज मनी. तुम्हाला दिलेला वेळ खूप कमी आहे आणि खूप कमी वेळामध्ये तुम्हाला मनोरंजन देखील करायचं. यावेळेस चेंडू आर पार जाईल ना, आव देखन आता सीधा किया प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार, मिड विकेट क्षेत्राच्या टीम आर के फायटर संघाच्या धावफलकावरती आल्यात. 3 गडी मात्र बाद झाले होते. आता 62 धावांचं लक्ष आहे टीम एमडी फायटर संघाच्या समोर. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी नक्कीच घेऊया एक छोटासा ब्रेक, पण यानंतर मॅच कोणाची असेल हे नक्कीच आयोजक सांगतील. पण त्याआधी पुन्हा एकदा डीजे ला देऊया संधी.
श्रेयांश इलेव्हन संघाच्या संगणकाला आणि सम्राट सुपर किंग संघाच्या संगणकाला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. चौकारांचा बादशाह म्हणतात तुला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला अर पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. धन्यवाद. आरके फायटर संघाचा अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. मॅचचा पहिला बॉल फेकायच्या आधी जर तो खेळाडू इथे नसेल तर संघाला पॅनलाइज केलं जाईल 2 धावांनी. कोणाकडनं टॉस करायचं? चला पंचांना विनंती आपण सामन्याला लगेच सुरुवात करा. आपल्याला वेळेचं बंधन आहे. 1:15 वाजाची वेळ मात्र पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला विनंती करतो आपण लगेच मॅचला सुरुवात करा. पाठला करायचा आहे 24 चेंडू मध्ये 62 धावांचा. आरके फायटर विरोधात एमडी फायटर. आता ही लढत आपल्याला पाहायला मिळणार. स्ट्राइक एंड वरती एमडी फायटर संघाचा केतन कडू आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कुणाल शेवाळे. दोन्ही खेळाडू वैतागवाडी गावचे आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विनीत जोशी. सन्माननीय अविनाश शेठ खंडागळे साहेबांकडनं केतनसाठी प्रत्येक षटकाराला 100 बाजा पारितोषिक. फुलटा चेंडू होता याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला असं वाटलं होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार येईल पण पंचांनी या चेंडूला घोषित केलंय नो. 1+1 2 धावांनी धावांचा श्री गणेशा पाटला होतोय 62 धावांचा. 62 धावांचा पाटला करताना मात्र गोलंदाजानं केली चूक. एकही चेंडू फेकताना 2 धावा मात्र खर्च केल्या. नेक्स्ट बॅट्समन स्ट्राइक एंड वरती आहे कुणाल शेवाळे. कुणालच्याच बॅटमधनं या 2 धावा आल्या. फ्रीडचा चेंडू होता ज्या चेंडूवरती मात्र खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाज चुकला. कुणाल मात्र निर्धाव चेंडूचा खेळ करतोय. गोलंदाजानं केले कमबॅक. आता खऱ्या अर्थानं ऑफिशियली 1 चेंडू झाला आणि धावफलकावरती 2 धावा आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता. लॉंग ऑफ क्षेत्राच्या जवळ या चेंडूला पाहायला जात आहे जिथे 1 धाव मात्र येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 3 धावा आल्यात 62 धावांचा बाटला होत असताना स्कोअर कार्ड वरती. नेक्स्ट मॅच साठी मी दोन्ही संघांच्या संघटनाला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. श्रेयांश इलेव्हन आणि सम्राट सुपर किंग संघाच्या संघटनाला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, नो डाऊट. पंचांचा इशारा येतोय चौकार. आणखी एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं पुन्हा एकदा चेंडू गेला आउट ऑफ द बार. लागोपाठचा दुसरा चौकार. टोटल आणखी एक गुतुंग फटका लागोपाठच्या दोन चौकारानंतर. बिग हिट आउट ऑफ द पार. फलंदाज आहे केतन कडू, त्याच्या बॅट मधून आलाय. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामधला हा नेल्सन आकडा आहे, ज्या आकड्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडतात. पण एबीटी वेल्सचं देखील कौतुक करावं लागेल. या 17 आकडाच्या नंबरची जर्सी त्याने सातत्यानं घातली आणि 360 फलंदाजी केली. तो आता मेंटरच्या भूमिकेमध्ये अर्थातच मॅनेजमेंट ज्याच्याकडे पाहायला मिळेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची. पंचांनी इशारा दिला, हे षटक पूर्ण झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आल्यात 62 धावांचा बाटला होत असताना. यानंतरच्या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे 45 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा संधी देऊया डीजे ला. काळूबाई जिचं गीत आपण ऐकतोय, अकेला धावणारी नवसाला पावणारी, 3.5 शक्तीपीठातील एक शक्तीपीठ मांढरची काळूबाई. जिचं दर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच मांढरगडावरती तुम्हाला जावं लागेल. आणि आज शुक्रवार आहे, आई माऊलीचा वार. असं म्हणतात 3.5 शक्तीपीठाचं दर्शन तुम्ही घेतलं तर तुमच्या वाटेला पुण्य येतं. पण मी नक्कीच उल्लेख करील 3.5 शक्तीपीठ तुमच्या घरी देखील आहेत. जर नीट विचार केला तर या 3.5 शक्तीपीठांची नीट काळजी घेतली ना तर तुम्हाला 3.5 शक्तीपीठांचं दर्शन घ्यायची गरज लागणार नाही. पहिल्या क्रमांकाची तुमची आई, दुसऱ्या क्रमांकाची तुमची बहीण आणि तिसऱ्या क्रमांकाची तुमची बायको आणि अर्ध शक्तीपीठ म्हणजे तुमची मुलगी, जिची तुम्ही काळजी घेतलीत. या स्त्रियांचा तुम्ही जर आदर केला ना तर नक्कीच तुमच्यावरती आई माऊलीची कृपादृष्टी सदैव राहील. जी तुमच्या हाकेला हाक मारण्याआधी धावेल. वळतोय मॅच कडे, जिथे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज रुपेश काटकर, मॅन फ्रॉम बुरमाळ्याचा हा खेळाडू. कदाचित फ्रँचायझी देखील बुरमाळ्याच्या असावेत. आडव्या बॅटनं फाईन लेग क्षेत्राच्या जवळ जातोय चेंडू. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. गोलंदाज स्वागत केले 4 धावांनी. चौकार. टोटल 21 हा देखील शुभ आकडा आहे. महाराष्ट्र आकड्यामध्ये याला बरंच महत्व आहे. गणपती बाप्पाचं पाली परिसरामध्ये एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. अष्टविनायकापैकी एक मंदिर
बल्लाळेश्वराचं मंदिर ज्याच्या बाजूलाच हे मैदान आहे. सर्व खेळाडू रसिक मात्र या गणपती बाप्पाचं नक्कीच आज दर्शन घेऊन आले असतील. कोणी 21 दुर्वा वाहिला असेल तर कोणी 21 लाडवांचा नैवेद्य देखील दाखवला असेल. आता आकडा पुढे सरसावतोय 22 या आकड्यावरती. हा फटका सुरेख आहे पण झटका बसण्याचे दाट प्रश्नचिन्ह आहेत. पण झटका दिला क्षेत्ररक्षकाला, आउट ऑफ द पार. फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय. केतन कडू पुन्हा ठोकतोय 4 धावांसाठी चौकार. गणरायाचं गीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. यावेळेस काय चपळताय, काय भेदकताय, काय आक्रमण केलंय. कलात्मक पद्धतीनं मनगडाचा वापर करणारा, इंटरनॅशनल खेळाची आठवण करून देणारा फटका आलाय. असे फटके आपण सातत्यानं आता IPL मध्ये नक्कीच पाहणार. या फटक्यावरती नक्कीच कौतुक केलं जाईल फलंदाजाचं. केतनच्या बॅट मधनं आणखीन एक आलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार. टोटल 30 धावा 62 धावांचा पाठला करताना धावफलकावरती आल्यात. हा फटका मात्र अपुरा ठरलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. या चेंडूवरती गोलंदाजानं वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला असं वाटलं आपण ऑफ स्टॉपच्या लाईन मध्ये जाऊन याला पुन्हा एकदा आपल्या मनगडाच्या जोरावरती मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. पण गोलंदाजानं अगोदरच ओळखलं होतं फलंदाजाला फाईन लेग क्षेत्रामध्ये फटका खेचायचा आहे. अशा वेळी ऑफ स्टॉपच्या लाईन मध्ये भेदक मारा केला आणि चेंडू गेला निर्धाव. टोटल 1 धाव मात्र बाईकच्या माध्यमातून आली आहे. निर्धाव चेंडू गेला नाहीये. हा चेंडू खडे स्ट्रोक लगावलाय आणि या चेंडूवरती आता परतावा लागणार फलंदाजाला. कुणाल शेवाळे जातो बॅक टू द पॅव्हलियन. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 62 धावांचा पाठला करताना 31. पाठला करताना धावफलकावरती धावा आल्या त्या 1 गडी बाद 31. म्हणजे धावांच्या गतीचा अंतर सरासरी ठेवण्यामध्ये टीम RK फायटर्स या संघाला च्या विरोधात MD फायटर या संघाला यश आलंय. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज आहे विजयासाठी 31 धावांची. या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता जोरकस हल्ले करावे लागतील. नाणेफेकीचं कौल केलं जाईल. सन्मानी पाहुणे बाबूराव जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय बाबूराव जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. नेक्स्ट मॅच असेल श्रेयांश 11 विरोधात सम्राट सुपर किंग. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज पंकज काटकर जो स्ट्राइक एंड वरती आहे आणि गोंधळच्या उंबरट्यावरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अनुराग. सम्राट सुपर किंग संघानं नाणेफेकीचे कौल जिंकले. यावेळेस फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार मात्र घेता आला नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज गेला काय आणि परतीचा प्रवास केला काय. तू चल मैं आया डीजे. लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली एक विरा
जिचं गीत आपण ऐकतोय आणि ज्या गीताचे बोलक आहेत अमोल जाधव, मुंबई परिसरातील हे गीतकार आहेत, ज्यांना डोळ्यांना दिसत नाही आणि कानाला ऐकू सुद्धा येत नाही असे गीतकार, ज्यांच्या या गीताना मात्र युट्यूबच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, चेंडूला झेल टिपण्याची संधी, क्षेत्ररक्षक चुकला, चुकीला माफी नाही. यावेळेस 2 धावा धावफलकावरती आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. टोटल 3 धावांनी धावफलकावरती वाढ. 34 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. टोटल 34, 34 धावा धावफलकावरती आहेत. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. लॉग ऑफ आणि लॉग ऑफच्या मध्ये जेल पकडला जातोय, पण फलंदाज सुखरूप आहे आपल्या जागेवरती. फ्री हिटचा चेंडू, 1 धाव मात्र मिळतीये. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 35, 62चा पाठला होतोय. सन्माननीय पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आगमन देखील झालंय. पाली प्रीमियम लीगच्या माध्यमातून त्यांचं स्वागत असेल. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. या चेंडूवरती देखील 1 धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 36 धावा धावफलकावरती आल्यात. उरलेत शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. चेंडू गेला ऑफस्टंपच्या लाईन मध्ये निर्धाव. गोलंदाजानं मात्र पूर्णपणे पकड निर्माण केली या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अनुराग. फलंदाज जो सलामीला आलाय केतन कडू, तो मात्र चूक करतोय. हा मिडल स्टंप वर फेकलेला चेंडू जातोय सीमारेषा जवळ. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूची उचल फेक झाली आणि या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. रिजवान जो आईचे उपकार मात्र फेडू शकणार नाही. अशी कामगिरी आपल्या आईने आपल्या जीवनामध्ये केलेली असते. आपल्या बोटाला धरून चालायला तिने शिकवलेलं असतं. आपल्या मायेच्या ओभीखाली जगायला तिने शिकवलं असतं. त्यामुळे आईला तुम्ही विसरू नका. यावेळेस खडे खडे स्ट्रोक लगावलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. आणखीन एक फलंदाज जातोय तंबूच्या आसराला. बाद होणारा फलंदाज होता. धावफलकावरती आल्यात. 62चा पाठला होतोय. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे ती टीम एमडी फायटर संघाच्या विरोधात आरके फायटर या संघानं. तर प्रेम कदम सर माझ्या सौम्यत आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि समालोचकाचा पाठीचा कडा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. प्रेम कदम साहेब मात्र चांगलं गुणलेखक करतात. प्रत्येक खेळाडूची माहिती आणि प्रत्येक खेळाडूचा अभ्यास त्यांनी मात्र हेरलाय आणि चांगल्या माध्यमातून चांगली गुणलेखकाची भूमिका ते पार पाडताना या पीपीएल च्या माध्यमातून पाहायला मिळतात. पाली प्रीमियम लीगचं हे चांगलं आयोजन आणि चांगलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय.
विश्वजित, ज्याच्या नावातच बरंच काय आहे, तो विश्व जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये आलाय. बुरमाळे गावचा हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आलेला आणि 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज स्वप्नील नॉन स्ट्राइक एंड वरती. सुनीलच्या पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटची विकेट जाते. स्वप्नीलला परतावं लागणार. गाणं लावलं तर नवरा पाहिजे गोरा गोरा, पण क्रिकेट खेळणारे उलट विचार करतील, मी जर उन्हामध्ये काळा झालो तर माझं लग्न होणार नाही. त्याच्यामुळे डीजे ऑपरेटर खेळाडूच्या मनावरती प्रभाव करतील. टोटल 37. आता डीजेचा आवाज देखील वाढेल कारण की मेन डीजे ऑपरेटर आता आलेले आहेत. अगोदरच ऑप्शनच्या लाईन मध्ये येऊन मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता. जोर का झटका धीरे से लगे. फलंदाज सौरभच्या बॅट मधून आल्या आल्या आक्रमण केलं. 7व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज मारतोय पहिल्याच चेंडूवरती षटकार. धावफलकावरती टोटल 43. उरलेत शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. आणखीन एक कुतुंग फटका आणि या फटक्यावरती कावकॉर रिजन मध्ये झेल टिपला जातोय. हा फटका फसला मी तर म्हणेल. फलंदाजाला मारायचा होता लॉंग ऑफच्या वरनं, पण तो फटका गेला कावकॉर रिजन मध्ये. त्याच्यामुळे परतीचा प्रवास करावा लागणार. डीजे हा सुरेख चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण बघतोय, फेकला जातोय. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून, सुनीलच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. चांगलं कमबॅक केलंय. एक मोठा विजयाच्या वाटचालीकडे टीम आरके फायटर संघ आगेकूच करतोय. पण क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकलं कोण हारलं हे सांगणं कठीण आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये बरेच चढ उतार आपण पाहिलेत आणि पाहतोय देखील. चला स्पीडअप दाखवा, बऱ्याचशा मॅच अजून खेळायच्यात. आणखी एक दर्जेदार चेंडू. या चेंडूवरती देखील प्रत्युत्तर फलंदाजाला मात्र देता आला नाही. निर्धाव चेंडूची होती हे सांगता या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू आणि 18 धावांची गरज. हा एक डान्सिंग फटका होता, ज्या फटक्यावरती एकही धाव मात्र घेतली गेली नाही. पॉइंट टेबलचा जर विचार केला तर कदाचित या संघाला ही धाव मात्र मागा ठरू शकते. ही धाव घेणं गरजेचं होतं, पण 18 धावांनी मोठा विजय संपादन केलाय तो टीम आरके फायटर संघानं. नेक्स्ट मॅच साठी मी दोन्ही संघांना विनंती करतो, आपण लगेच मैदानामध्ये जा आणि आपला खेळ सुरू करा. पाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ 24 लाईव्ह यांच्या बरोबरीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुमच्या भेटीस येतोय, पण दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण आहे हे देखील पाहिलं.